17 मॅनमेड मटेरियल्स। तर बघा मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की आपलं टॉपिक इंग्लिशचं आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायन्स घेणार आहोत आणि सायन्स सुद्धा आपण आपल्या चॅनलवर आता घेणार आहे। आणि इंग्लिश तर आपलं असतंच आणि इंग्लिशचे सुद्धा व्हिडिओ आपले येतच राहतील। तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। सर्वात पहिले म्हणजे मॅनमेड मटेरियल्स म्हणजे काय? तर मॅनमेड मटेरियल्स म्हणजे मानवनिर्मित पदार्थ जे की माणसाने बनवलेले आहेत। तर माणसाने आता बनवलेले पदार्थ याच्यात येत असतात मित्रांनो। आपण आपल्या लाईफ मध्ये खूप सारे पदार्थ मटेरियल यूज करत असतोच ना, तर तशाच प्रकारे येत असतात मित्रांनो। तुम्हाला तर माहितीच असेल, समजा बघा आता जसं की वी यूज व्हेरियस टाइप्स ऑफ मटेरियल इन अवर डेली लाईफ। तुम्हाला तर माहितीच असेल आता हे। तर बघा आता पुढे आपण बघूया, तर मॅनमेड मटेरियल्स म्हणजे काय? मॅनमेड नावाचं मटेरियल म्हणजे जे मटेरियल माणसाने तयार केलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? मॅनमेड मटेरियल्स असं म्हणत असतो। आणि जे आपण नाही तर निसर्गाने तयार केलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो? तर नॅचरल मटेरियल म्हणत असतो। ओके, तर बघा आता मॅनमेड आणि नॅचरल मटेरियल। मॅनमेड म्हणजे मानवनिर्मित, नॅचरल म्हणजे नैसर्गिक। तर बघा मित्रांनो, आता सर्वात पहिले म्हणजे मॅनमेड। मॅनमेड म्हणजे जे की माणसाने तयार केलेले। तर बघा आता समजा आता माणसाने काय काय तयार केलेलं आहे, तर आता आपण जे शर्ट वगैरे घालतो ते कोणी तयार केलेले? मानवाने तयार केलेले। म्हणजे मानवाने तयार केलेले आहेत म्हणजे ते काय मॅनमेड आहे। शर्ट अजून हे मार्कर कोणी तयार केलेलं आहे? मानवानेच तयार केलेलं आहे ना, मार्कर। बघा आता नॅचरल, समजा आता जे लाकूड आहे ते आपण तयार केलेलं आहे का? माणसाने ते तयार केलेलं नाहीये, म्हणून वूड कशात येणार आहे? लाकूड नॅचरल मध्ये येणार आहे। अजून काच जो असतो तो सुद्धा आपण तयार केलेला आहे, म्हणजे ग्लास सुद्धा नॅचरल मध्ये। म्हणजे आता हे जे ते मॅनमेड होणे, शर्ट, मार्कर, अशा प्रकारे प्लास्टिक सुद्धा मॅनमेडच आहे। आणि प्लास्टिकूनच आपल्या ह्या चॅप्टरचं टॉपिक असणार आहे, पहिल्या लेक्चरचं। तर बघा सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर आता मॅनमेड मटेरियल्स म्हणजे काय हे तर तुमचं क्लिअर झालेलंच आहे। तर बघा मित्रांनो, चॅप्टर मध्ये आपलं सर्वात पहिलं जे टॉपिक आहे ते आपलं प्लास्टिक। आता प्लास्टिक माणसाने बनवलेलं आहे का निसर्गाने बनवलेलं आहे? तर माणसानेच बनवलेलं आहे ना। प्लास्टिक जे ते माणसानेच बनवलेलं आहे। प्लास्टिक जे राहतं त्याची एक प्रॉपर्टी असते, अ मॅनमेड मटेरियल्स शोविंग द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी। तर बघा, म्हणजेच प्लास्टिकची जी प्रॉपर्टी आहे ती असते प्लास्टिसिटी। म्हणजे प्लास्टिसिटी एक प्रॉपर्टी आहे प्लास्टिकची। प्लास्टिसिटी आणि एक इलास्टिसिटी असते। सर्वात पहिले आपल्याला प्लास्टिसिटी बद्दल समजूयात आपण सर्वात पहिले। तर बघा मित्रांनो, प्लास्टिसिटी, तर प्लास्टिसिटी जी असते आता तिचं काय राहतं? प्लास्टिसिटी। तर बघा मित्रांनो, आता प्लास्टिसिटी जी समजा मी आता एक कंगवा हातात घेतला, बघा आता, तर तो कंगवा जो आहे तो मी असा पकडला आणि दोन्हीकडून त्याला फोर्स लावला, तर तो काय होईल? एका प्रकारे ना तो वाकून जाईल ना। बघा आता हा काय एक कॉम्ब घेतला, समजा एक, बघा आता हा जो एक कंगवा आहे, समजा याला मी इकडून एक फोर्स लावला, इकडून फोर्स लावला, दोन्हीकडून असा फोर्स लावला आणि वाकवून टाकला, तर तो वाकेल का? तर वाकेलच। तर तो एका प्रकारे अशा आकारात बदलून जाईल। म्हणजे त्याचा जो शेप आहे बघा आता असा असणारा कंगवा एका अशा वाकून जाईल तो, म्हणजे एका अशा आकारात येऊन जाईल।
म्हणजेच आता याचा शेप चेंज होतोय ना, म्हणजे प्लास्टिसिटीचा शेप चेंज होतो का मग? येस, शेप चेंजेस इन द प्लास्टिसिटी. बघा आता प्लास्टिसिटीचा शेप चेंज होत असतो. शेप चेंज म्हणजे प्लास्टिसिटी मध्ये आता काय होत असतं, शेप चेंज होत असतो. तर बघा आता अजून चांगल्या प्रकारे आपण समजूयात. हे तर आपलं झालं. तर बघा पण हे जे मार्कर आहे ते एका प्रकारे वाकू शकेल का? तर नाही. काही गोष्टी अशा असतात ज्या की वाकू शकतात, पण काही वाकू शकत नाही. प्लास्टिसिटी मध्ये शेप चेंज होणारे येतात. आता आपण पुढे जाऊयात. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल की मी काय सांगण्याचा प्रयत्न करत होतो. ओके, तर बघा मित्रांनो, आता आपले जे प्लास्टिक जे राहतात ना आपले, त्यांचे ना 2 टाइप्स पडतात. म्हणजेच आता त्या कशा प्रकारे यूज होतात हे आपण आता पाहूयात. तर बघा मित्रांनो, आता प्लास्टिक टाइप्स बघा. आता टाइप्स कोणकोणते आहेत? आता ज्या टाइप्स असतात मित्रांनो याच्या, तर त्या टाइप्स कोणकोणत्या असतात? तर पहिली जी टाइप्स आहे ती असते आपली थर्मोप्लास्टिक. आणि एक असते थर्मोप्लास्टिक आणि दुसरी कोणती असते? तर दुसरी जी असते ती असते थर्मोसेटिंग प्लास्टिक. थर्मोसेटिंग. तर बघा मित्रांनो, आता थर्मोप्लास्टिक जे ते असतं PVC. याचा फुल फॉर्म आहे पॉलीविनाइल क्लोराइड. हा याचा आता फुल फॉर्म आहे. तर बघा हे तर आपण समजणारच आहे. PVC पॉलीविनाइल क्लोराइड. आणि पॉलीविनाइल क्लोराइड असतं. याच्या आपण टाइप्स तर बघूयात. आणि पॉलिथिन हीट शेप चेंज. म्हणजे आता जे थर्मोप्लास्टिक जे असतं आपलं, त्याच्या आहे ना, त्याचा शेप चेंज होतो. हीट केलं त्याला. काय केल्यावर? हीट केल्यावर त्याचा जो शेप आहे ते चेंज होत असतो. म्हणजे बघा हीट केल्यावर म्हणजे कसं सांगतोय मी? समजा आता एखाद्या प्लास्टिकच्या वस्तूला जर मी गरम केलं, समजा मार्कर याला जर मी गरम केलं, तर याचा शेप काय होणार आहे? चेंज होणार आहे परत याला. तर बघा नंतर मग याचा फोर्स मी सोडून दिला, तर एका नॉर्मल शेप मध्ये वापस येणार आहे? नाही. हीट दिल्यावर फोर्स काढून टाकला तरी तो त्याच्या नॉर्मल शेप मध्ये वापस येणार नाही. म्हणजेच हे असतं आपलं थर्मोप्लास्टिक. आणि जे थर्मोसेटिंग प्लास्टिक जे असतं, तर थर्मोसेटिंग प्लास्टिक जे त्याला समजा आपण हीट तर दिली बट शेप नॉट चेंज. त्याचा शेप चेंज होणार नाही. शेप नॉट चेंज. ओके, तुम्हाला हे आता चांगल्याच प्रकारे समजलं असेल. तर मग आता याचा शेप नाही चेंज होणार तर मग काय होणार? तर आता समजा मी याला इथून हीट दिली, तर ते सरळ ना पिघळून जाणार. म्हणजे बघितलंच असेल तुम्ही. समजा एक कॅरी बॅग घ्या. मी तुम्हाला माझी एक एक्सपेरिमेंट सांगतोय. तर बघा, एक जर तुम्ही कॅरी बॅग घेतली, तिला जर तुम्ही हीट दिली, तर ती आहे ना, तिचा शेप वगैरे चेंज नाही होणार. ती सरळ पिघळून जाईल. अशाच प्रकारे थर्मोसेटिंग प्लास्टिकचं पिघळत असतं. म्हणजे आता आपली जी कॅरी बॅग आहे ती पण थर्मोसेटिंग प्लास्टिकच्याच कॅटेगरीत आहे. ओके, आता तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलं असेल. आता या दोन्हींच्या सुद्धा टाइप्स असतात, काही 3-4, त्या आपण आता बघूया. तर बघा मित्रांनो, आता आपण एक पाहूयात प्लास्टिक प्रॉपर्टीज. प्लास्टिक प्रॉपर्टीज करोड. तर बघा मित्रांनो, मी काही करोड नाही म्हणत, एक करोड म्हणतोय. करोड म्हणजे कोटी नाही. तर बघा मित्रांनो, एक करोड म्हणजे कोटी नाही आहे. तर मग काय? बघा आता करोड म्हणजे कोटी नाही. तर बघा आता लोखंड घेतलं समजा तुम्ही, आपलं जे आयरन असतं, तर त्या
आता काय कराल, 3-4 वर्ष तसंच पडू दिलं, समजा 3-4 वर्ष जर तसंच पडू दिलं, तर तेव्हा 4 वर्षांनंतर तुम्ही त्याला जाऊन पाहिलं, तर तुम्ही जेव्हा त्याला जाऊन पाहिलं तेव्हा त्याच्यावर काही जंग लागलेला होता, म्हणजेच लाल कलरचं असतं ना, ते जंग वगैरे लागलेला असतो, तो लागलेला असतो, म्हणजेच जंग लागलेला असतो, त्याला आपण म्हणतो करोड. बघा आता हे जे करोड आहे, पण जंग आहे ना लोखंडाला लागेल, पण प्लास्टिकला जर तुम्ही 1,00,000 वर्ष जरी एकाच जागेवर पडू दिलं माती वगैरे मध्ये, आणि तुम्ही जेव्हा वापस जाऊन पाहाल तरी त्याला जंग लागलेला राहणार नाही. प्लास्टिकला कधी जंग लागत नाही, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर बघा आता एवढं तुम्हाला चांगल्या प्रकारे कळलेलं आहे. तर बघा आता व्हेरी बॅड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी, व्हेरी बॅड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी. बघा आता बॅड कंडक्टर कसा आहे, समजा आता एक मार्कर, याच्यामधून मला इलेक्ट्रिसिटी पास करायची, तर याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकेल का, तर नाही होऊ शकणार, म्हणजेच याला म्हणतात व्हेरी बॅड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी. ओके, आता तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. तर बघा आता पुढचं काय टॉपिक आहे, पुढचं टॉपिक आहे आता दोन्ही जे होते थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग प्लास्टिक, याच्यातल्या टाइप्स आता आपण बघूया. तर बघा मित्रांनो आता, तर कोणतं पहिलं जे टाइप्स होतं थर्मोप्लास्टिक, दुसरं होतं ते म्हणजे थर्मोसेटिंग. सर्वात पहिले आपण थर्मोप्लास्टिकच्या टाइप्स बघूयात आपण आता. तर बघा मित्रांनो, थर्मोप्लास्टिक आपण बघितलं पहिल्यांदा पीव्हीसी. पीव्हीसी म्हणजे काय, बघा आता मी पहिलंच लिहून टाकतो त्याला, कारण की ते टाइप्स आहे ना आपली डायरेक्ट. पीव्हीसी म्हणजे पॉली विनाइल क्लोराइड. बघा मित्रांनो, तुम्ही याला नोट डाऊन करून घ्या, पॉलीविनाइल क्लोराइड ही थर्मोप्लास्टिकची काय आहे, पहिली टाइप्स आहे मित्रांनो ही थर्मोप्लास्टिकची. तर आता कोणकोणती आहे, तर बघा आता पीव्हीसी, तुम्ही ऐकलं असेल पीव्हीसी पाईप, म्हणजे आता पॉलीविनाइल क्लोराइड मध्ये पाईप सुद्धा वापरला जातो. अजून याच पीव्हीसी पाईपने अजून काय बनतं, तर बॉटल, पाणी बॉटल सुद्धा बनते. ओके, बॉटल्स. अजून काय बनतं मित्रांनो, रेनकोट सुद्धा पीव्हीसी पाईपनेच बनतो, रेनकोट. पीव्हीसी पाईपने नाही, पीव्हीसी पाईपने नाही, तर पीव्हीसी प्लास्टिकनी बनतो. तर बघा अजून काय, पीव्हीसी टॉयज सुद्धा बनतात. अजून टॉयज म्हणजे अशा प्रकारे जे ते थर्मोप्लास्टिक जे ते यूज होत असतं ना आशांमध्ये, तर आशांमध्ये काय होत असतं, आपलं थर्मोप्लास्टिक यूज होत असतं. तर बघा आता आपण पुढे बघूया, टॉयज. अजून फर्निचर असतं, त्याच्यात पण यूज होतं फर्निचर. तर बघा अजून थर्मोप्लास्टिकची दुसरी टाइप्स बघूयात आपण आता, म्हणजे कोणती होती, आपली पहिली टाइप्स होती पॉलीविनाइल क्लोराइड, पीव्हीसी याचा शॉर्ट फॉर्म आहे. तर बघा आता एवढं आपल्याला कळलं, तर दुसरी टाइप्स जी आता तिला आपण बघूया, थर्मोप्लास्टिकची दुसरी टाइप्स. ओके, तर बघा आता ती आहे सेकंड टाइप्स पॉलिस्टिरीन किंवा पॉलिस्टायरीन म्हणलं तरी सुद्धा चालेल, पॉलिस्टिरीन. तर बघा मित्रांनो आता पॉलिस्टिरीन, तर बघा पॉलिस्टिरीन जे ते काय होतं मित्रांनो, रेफ्रिजरेटर असतं, त्याच्यात सुद्धा हे प्लास्टिक यूज होतं. कशामध्ये, रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटर नंतर कुठे यूज होतं, अजून मशीनचे गिअर्स वगैरे असतात, त्याच्यात सुद्धा हे प्लास्टिक यूज होतं, गिअर्स. नंतर आता हे जे असतं ना सीडी डीव्हीडी कोटिंग, हे जे असतं ना ते डायरेक्ट सगळ्यांच्या
वरच प्लास्टिक लेयर च्या वरती ते लागलेलं असतं. काय असतं तर सीडी डीव्हीडी कोटिंग. डीव्हीडी कोटिंग. तर बघा मित्रांनो, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती नसेल, पण आता हे तुम्हाला समजा नवं माहिती पडलं असेल म्हणजे तुम्हाला नवं नॉलेज सुद्धा मिळतच आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल ना तर लाईक करा आणि सायन्सचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारच आहे. इंग्लिशचे व्हिडिओ तर येतच असतात, पण सोबत आता सायन्स सुद्धा सुरू केलेलं आहे आणि त्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तुमची इंग्लिश चांगली नसेल तरी. तर बघा आता डीव्हीडी. तर बघा अशा प्रकारे कोटिंग प्लास्टिक लेयर वरच असतं मित्रांनो हे. तर बघा आता पुढची जी टाइप्स आहे आपली तिला आपण आता बघूयात. तर पुढची जी टाइप्स आहे ती आपली पॉलिथिलीन. पॉलिथिलीन. तर मित्रांनो, हे पॉलिस्टिरीन नावाचं प्लास्टिक कशा कशात यूज होतं हे आपण बघितलं. तर आता पॉलिथिलीन हे प्लास्टिक कशा प्रकारे यूज होतंय हे आपण आता बघूया. तर आता जे पॉलिथिलीन नावाचं जे प्लास्टिक आहे ना ते आता कशा कशात यूज होतंय तर आता हे ना बॅग वगैरे मध्ये येत असतं. तर समजा तुम्ही दुकानावर जाता, मिल्कची थैली घेऊन येता म्हणजे दुधाची पुडी घेऊन येता, तर ती पण तर प्लास्टिकचीच असते ना, लोखंडाची थोडी राहील. तर बघा मित्रांनो, प्लास्टिक अजून मिल्क बॅग म्हणजे याच्यामध्ये मिल्क बॅग. अजून काय येईल मित्रांनो मिल्क बॅग सोबत पॅकिंग बॅग्स. पॅकिंग बॅग्स बस आपली मित्रांनो नुसतं बी लिहून टाकतो इथे. तर बघा आता पॅकिंग बॅग्स अशा प्रकारच्या ज्या बॅग्स आहेत त्या याच्यात येणार. तर बघा मित्रांनो, म्हणजे अजून याच्यात काय येणार आहे पॅकिंग बॅग्स, मिल्क बॅग्स. अजून काय येणार आहे मित्रांनो या बॅग्स येणार आहे आणि नंतर काय येणार आहे अशा प्रकारचं जे आहे ते याच्यात येणार आहे पॅकिंग बॅग्स वगैरे पॉलिथिलीन मध्ये ते येणार आहे. तर आता तिसरं सुद्धा आपण बघितलंय. तर आता आपण चौथं कशा प्रकारचं हे आपण आता बघूयात. बघा नोट डाऊन करून घ्या. तर आता आपण पुढे जाऊयात. तर बघा मित्रांनो, थर्मोप्लास्टिकची शेवटची टाइप्स आहे पॉलिप्रॉपिलीन. तर बघा मित्रांनो, आता आपण हिला समजूयात नीट प्रकारे. तरी कुठे कुठे वापरली जाते पार्ट्स ऑफ लाऊड स्पीकर, म्हणजे लाऊड स्पीकरच्या मध्ये किंवा पार्टला वापरली जाते ती बऱ्याचशा. तर बघा पॉलिप्रॉपिलीन वापरलं जातं म्हणजे थर्मोप्लास्टिकच्या टाइप्स आहे. शेवटची टाइप्स आहे थर्मोप्लास्टिकची. तर बघा आता अँड व्हीकल्स. व्हीकल्स मध्ये सुद्धा वापरलं जातं मित्रांनो व्हीकल्स. व्हीकल्स नंतर अजून कशात वापरलं जातं रोप्स मध्ये सुद्धा वापरलं जातं. या सगळ्यांमध्ये जे ते पॉलिप्रॉपिलीन प्लास्टिक यूज होत असतं. ओके. तर बघा आता हे प्लास्टिक कशात कोणते कोणते प्लास्टिक याच्यात म्हणजे कशा कशात हे प्लास्टिक यूज होतं हे आपल्याला चांगल्याच प्रकारे समजलेलं आहे. तर आता आपण आपली प्लास्टिकची दुसरी टाइप्स थर्मोसेटिंग प्लास्टिक हिला आपण आता सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, आता ही प्लास्टिकची दुसरी टाइप्स आहे थर्मोसेटिंग प्लास्टिक. तर हिला आता आपण सुरुवात करूया. बिलकुल लक्ष द्यायचं आहे. तर बघा मित्रांनो, खूप चांगल्या प्रकारे लक्ष द्या. तर याच्यातली जी पहिली टाइप्स आहे ती आहे बेकलाइट. बिलकुल लक्षात राहायसारखी टाइप आहे बेकलाइट. तर बघा नंतर याच्यात काय येतं मित्रांनो कॅबिनेट्स ऑफ रेडिओ,
सुद्धा जे हे बेकलाइट नावाचं प्लास्टिक यूज होत असतं. ओके, कॅबिनेट्स ऑफ रेडिओ. अजून काय येतं मित्रांनो? टीव्ही. टीव्ही पण येईलच ना, टीव्ही. अजून टीव्ही तर आला. अजून टेलिफोन मध्ये सुद्धा यूज होणारे प्लास्टिक. तुम्ही जर टीव्हीला पाहिलं तर तुम्हाला बेकलाइट नावाचं प्लास्टिक यूज झालेलंच दिसेल. थर्मोसेटिंग मध्ये, थर्मोसेटिंग प्लास्टिक मध्ये. टेलिफोन, टेलिफोनलाही तुम्ही पाहता ना, पांढऱ्या कलरचा राहतो, ब्लॅक कलरचा राहतो, व्हाईट कलरचा. मोबाईल मध्ये तर बघा अशा प्रकारे याच्यात आलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे ना टेलिफोन मध्ये. अजून कशात? या कॅबिनेट्स ऑफ रेडिओ मध्ये सुद्धा जर पाहिलं तर हे प्लास्टिक यूज झालेलं असतं, बेकलाइट नावाचं. तर बघा आता याच्यातली दुसरी टाइप्सची आहे. तर याच्यातली जी दुसरी टाइप्स ती आहे मिलॅमिन. मिलॅमिन. आता मिलॅमिन जी टाइप्स आहे तर हिच्यात काय काय येणार मित्रांनो? प्लेट्स येतात. मिलॅमिन नावाचं प्लेट्स मध्ये सुद्धा वापरलं जातं. अजून ट्रे मध्ये वापरलं जातं. अजून कशामध्ये वापरलं जातं मित्रांनो? अजून सम स्पेअर पार्ट्स ऑफ एअरप्लेन अशा प्रकारे वापरलं जाणार आहे. तर बघा अजून कशात वापरलं जात आहे? ट्रेसम. अजून इंजिन्स, इलेक्ट्रिक अँड साऊंड इन्सुलेटिंग कव्हरिंग्स एटसेट्रा अशा प्रकारे वापरलं जाणार आहे मित्रांनो. ओके, तर बघा मी काही तुम्हाला सगळंच नाही लिहून दाखवते आता, कारण की मिलॅमिन आता तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेत राहा. तर बघा आता पुढे मिलॅमिन एवढं आपलं झालं. नंतर आता तिसरी जी टाइप्स आहे आपली तिला आपण आता बघूया. तर मित्रांनो आता जी टाइप्स आहे आपली ती आहे पॉलियुरेथेन. तर बघा हे जे प्लास्टिक आहे मित्रांनो याच्यात येतं सर्फिंग. सर्फिंग मध्ये सुद्धा प्लास्टिक यूज होत आहे मित्रांनो. आणि नंतर स्मॉल बोट्स. स्मॉल बोट्स. अजून कशात येतंय? फर्निचर मध्ये सुद्धा हे प्लास्टिक यूज होतंय. अशा प्रकारे प्लास्टिक एवढ्या सगळ्यांमध्ये यूज होणार आहे. फर्निचर मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी प्लास्टिक वापरलं जात असतं मित्रांनो. नंतर सर्फिंग, नंतर स्मॉल बोट्स या सगळ्यांमध्ये हे प्लास्टिक यूज होत असतं मित्रांनो. तर बघा आता एवढं तर आपलं क्लिअर झालेलं आहे. आता आपण थर्मोसेटिंग प्लास्टिकचं लास्ट टाइप्स बघूया. तर बघा चौथी जी टाइप्स आहे आता लास्ट. तर आता चौथी टाइप्स आहे आपली पॉलिस्टर. पॉलिस्टर जी टाइप्स आहे मित्रांनो आता तर हे खूप सोपं आहे मित्रांनो ही टाइप्स. तर हे प्लास्टिक वापरलं जातं. फायबर ग्लास पाहिला असेल तुम्ही, त्याच्यात हे वापरलं जातं फायबर ग्लास मध्ये. अजून कशात वापरलं जातं मित्रांनो? तर बघा फायबर ग्लास मध्ये प्लास्टिक वापरलं जाणार आहे. अजून कशात वापरलं जाणार आहे? तर बघा टेक्सटाइल इंडस्ट्री या सगळ्यांमध्ये वापरलं जाणार आहे. बघा अजून एक लिहून दाखवतो वाटत असेल तर टेक्सटाइल इंडस्ट्री. या सगळ्यांमध्ये प्लास्टिक वापरलं जाणार आहे. अशा वस्तूंमध्ये हे प्लास्टिक जे मित्रांनो ते वापरलं जाणार आहे. तर बघा हे तुम्हाला आता चांगल्याच प्रकारे समजलं असेल. आणि लेक्चर 1 मध्ये आपण एवढंच घेऊ.
बाकीचं पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जर अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच सायन्सच्या आणि इंग्लिशच्या व्हिडिओंकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.